नमस्ते. RM ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण खुर्शी येथे आलो आहोत युवराज पाटील यांच्या इथे. तर त्यांचे स्पीड पॉवर फार्मा या नावाने आयुर्वेदिक औषध चालू आहेत. अख्ख्या महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती आहे. तर आपण त्यांच्याशा गोट्यावरती आलो आहे. तर साहेबांना आपण वस्तात आपली पोती दिली होती, त्यांची डीलरशिपच साहेबांच्याकडे दिली या साईडला. तर त्याची आपण त्यांच्या गोट्यावरती त्यांनी पहिली ट्रायल घेतली आणि ट्रायल घेतल्यानंतर आपण इथे आलो आहे. तर साहेबांनाच विचारू त्याचा रिझल्ट कसा काय आणि आलेला फरक, जाणवलेला बैलामध्ये फरक साहेबांनाच विचारू आपण. साहेब सांग. नमस्ते. मी जवळजवळ आता एक 15 ते 20 दिवस झालं खाद्य घेतलं होतं यांच्याकडनं. वस्ताद म्हणून खाद्य आहे, त्याच्यामध्ये प्रथिनं पण भरपूर आहेत. तर ते मला बोलले होते की याचे रिझल्ट चांगले आहेत. तर ते खाद्याबरोबर 1 किलो खारीक पण येते, 40 किलोचं पोत आहे आणि शतामृतची 1 लिटरची बॉटल येते. तर मग थोडंसं काहीतरी वेगळं हे जाणवलं मला की बाबा याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं दिसतंय, आपण करून बघू. तर आपली वासरं आहेत, समजा आपली एक 4-5 महिन्याची वासरं आहेत. इतर खाद्य पण मी घातलं, पण मला जसं हवं तसं रिझल्ट मिळत नव्हता. पण हे खाद्य वापरल्यापासून मला वासरांमध्ये फरक पडतोय का तर किंवा जाणवला तर जाणवला. मग त्यांना मी म्हणलो होतो की वासरामध्ये फरक पडला. आता हे माझं वासर आहे, हे खरसुंडीत घेतलं होतं आपण, 1 ते 1.5 महिना झालं. खरसुंडीच्या बाजारातनं घेतलं होतं. तर ते वासरू पहिल्यापासूनच सशक्त आहे, त्याची काय अडचण नव्हती, ते चांगलं होतं. त्याला पण चांगला आता अजून रिझल्ट पडला आहे, तब्येत बनली त्याची चांगली. पण मला ह्या वासरात हे जे वासरू आहे हे म्हैसूर क्रॉसमध्ये वासरू आहे. तर 2.5 महिन्याचा असताना आपण ते वासरू आणलं होतं. त्याची आई मेली. आई मेल्यानंतर माझा मित्र म्हणला होता ते वासरू घेऊन जावा तुम्ही. ते आपण पैसे दिले आपलं आणि ते वासरू आणलं. बेरड क्रॉस, म्हैसूर बेरडमध्ये क्रॉस लागते वासरू. तर आल्यानंतर तर लंपी झाला होता त्याला. आणि इतकं ते अशक्त होतं की काही खाद्यांचं भरपूर मी प्रमाण त्याला दिलं किंवा खाद्य घातलं तर मला जसं पाहिजे तसं ते वासरू बनलं नाही. पण ज्यावेळेस आपण वस्तात खाद्य घातलं, अतिशय चांगला गुळगुळीत खोंड दिसायला लागलाय, त्याच्या कातीमध्ये फरक पडला, चांगला रिझल्ट वाटला. औषधांच्या आपलं खाद्याबरोबर आपलं औषध स्पीड पॉवर कंटिन्यू प्रत्येक वासरांना बैलांना चालू असतंय. खाद्याचं एक मला फरक जाणवला की अंग धरतात आणि महत्वाचं काय आहे, गॅस धरत नाही यांच्या खाद्यानं, हे महत्वाचं आहे. गॅस धरत नाही, अंग धरण्याबरोबर अंग मेंटेनेटली धरते आणि दुसरी ब्लड इन्क्युलेशन करते ते. हो हो. ब्लड सायकलला पण चांगलीच मदत होते, रक्तवाढीसाठी मदत होते. आणि तुम्ही डॉक्टरच आहे आणि जिंक वगैरे प्रमाण वाढल्यामुळे आपण नक्कीमध्ये पण बराच फरक पडतो या गोष्टी. नक्कीचा म्हणा, परत अंगात पेन राहतो वासरांच्या, तो पूर्णपणे दूर करण्याचं काम आपण करतोय. जे आपण शतामृत दिलंय ते पण एवढं पॉवरफुल आहे की तिथे आपण 25 ते 30 ग्रॅम वापरायचं आहे. होय होय. त्याच्यापेक्षा जास्त वापरून नाही देत आपण. बाकी काय तुम्हाला माहितीच आहेत सगळ्या गोष्टी. थोडं आपलं जे काम करतात त्याच्याबद्दल जरा सांगा. आता हे आपण एक आपली फर्म आहे, आयुर्वेदिक औषध स्पीड पॉवर फर्म. म्हणजे याचा जसं परिपक्वप्रमाणे तुम्ही अभ्यास करताय, एखाद्या खाद्य कसं असावं, पळाव बैलांना कुठल्या पद्धतीचं खाद्य लागतंय, त्याच्यातून रिझल्ट कसे दिले पाहिजेत लोकांना. आता ह्या नादामध्ये शेतकरी वर्ग भरपूर आहे. आता काही लोक व्यावसायिक आहेत, मोठी आहेत, पैशाने गडगंज आहेत. पण हा व्यापक खेळ जो पारंपरिक पद्धतीने चालू ठेवण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे. ह्याच्यामध्ये गोरगरीब आहेत म्हणूनच हे आता मैदान वगैरे भरतात. तर मी बघितलं की एखादे डॉक्टर वगैरे येतात तर त्यांचे फीज वगैरे खूप मोठ्या प्रमाणात असतात. मग याच्यातून मला असं वाटलं होतं की सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल याच्यातून पळावा. मग त्यासाठी मी भरपूर याच्यावर अभ्यास केला. आमचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर, म्हणजे अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आहे आयुर्वेदिकमध्ये, तर त्यांच्याबरोबर राहून त्यांना मी सांगितलं की लोकांना, गोरगरिबांना याचा फायदा व्हावा, असं काहीतरी आपण ह्या मार्केटमध्ये औषध तयार करू. आणि जवळजवळ 1 वर्ष याच्यावर अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचं बैलांचं डायजेस्टिव्ह सिस्टम क्लिअर राहिलं पाहिजे. बैलाच्या शरीरातली हीट कमी राहिली पाहिजे, शरीराची मेंटेनिटी क्लिअर राहिली पाहिजे. जर डायजेस्टिव्ह सिस्टमवर काम केलं तर 100% त्या बैलाला रोग कुठला होत नाही, आजार कुठला होत नाही. त्याच्यावर आपण काम चालू केलं. आत्ता जे आपलं स्पीड पॉवर म्हणून आयुर्वेदिक औषध आहे त्याचा रिझल्ट लोकांना असा पडला. लोक म्हणतात, मी नाही बोलत. एकतर माझा स्वभाव आहे कमी बोलण्याचा, मी जास्त बोलत नाही कारण आपलं काम चांगलं बोलतंय. तर माणसं म्हणतात की स्पीड पॉवर चालू केल्यापासून आमचा डॉक्टरांचा किंवा मेडिकलचा खर्च कमी झाला. मग हे काय करतं, तर पहिल्यांदा तर त्याचा हिमोग्लोबिन मेंटेन ठेवणं, फॉस्फरस लेवल त्या जनावरांची मेंटेन ठेवणं,
शरीरामध्ये रक्त वाढवणं, रक्त शुद्ध ठेवणं, सर्क्युलेशन चांगलं करणं. बैलांच्या शरीरामध्ये आता काय झालंय, आत्ताची पोरं काय करतात, 6 वर्षाच्या बैलाला जी तयारी आहे तुम्ही त्या वासरांना वर्षाच्या आत आणायचा प्रयत्न करताय. त्याच्यातून जे तुमच्याकडून खाद्य अतिप्रमाणात होतंय, वैरणीचा त्यांना अतिप्रमाणात वैरण घालतात, तर त्याचा प्रॉब्लेम असा येतोय की त्या जर कामच नसलं त्या जनावरांना तर त्याच्यातून ते गॅसेस, ॲसिडिटी, ते पित्त बाहेर नाही पडलं, ते शरीरात साठून राहतंय. मग ते बाहेर काढलं पाहिजे. त्यातला तो सगळा मलवा आहे, घाण आहे, सगळी बाहेर निघाली पाहिजे. ते औषध आपलं तेच काम करतं की शरीरातलं सगळं बाहेर काढल्यामुळं बैलांना फ्रेशपणा राहतोय आणि उत्तेजित राहतात जनावरं. म्हणजे अगदी जुन्या पद्धती, हा एनर्जीसाठीच. मग जुन्या पद्धतीनं आपण म्हणतो नाही, अगदीच्या औषधांमध्ये आम्ही शिलाजीतपासून सगळ्या वस्तू वापरल्या की त्याच्यातलं पुरुषत्व जागा ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, उत्तेजित राहण्यासाठी काय केलं पाहिजे, एनर्जी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, बैलांचं बळकटीकरण कसं होऊ शकतं, बैलातला ताणतणाव कमी कसा येऊ शकतो. आता ज्या काही केसेस डॉक्टर लोकांना, आता मी प्रत्येक वेळी बघतोय की मी जर एखादी मसाज थेरपी केली जनावरांची, मसाज थेरपी करणे म्हणजे काय आहे, तर बाबा बैल छातीमध्ये भरलाय, बैलाला पळताना कुठंतरी बैल बाबा थडकला जाऊन तर मणक्यामध्ये थोडा ताणतणाव येतो. त्याच्यानंतर बाबा पिकअपमध्ये धक्क्याला न लावता तुम्ही डायरेक्ट कटनाच्या रानाला किंवा डांबरीवरची बैल उतरवताय, त्याच्यातून त्या मणक्यामध्ये उडी मारली की मणक्याला ताण निघतोय. किंवा बैल आपला अतिशय स्पीडचा बैल आपण आपल्या बैलावर गाठला, शेजारचा बैल तासात गेला, तर त्या तासात पळाल्यामुळं प्रॉब्लेम निघतात बैलांचे फाऱ्यातले. तर ती चमक दूर करणं की मसाज करून त्यांना ते औषधं देणं, ती चमक थांबवणं. आता छातीमध्ये बैल भरण्याचे 2 फरक आहेत. कसे फरक आहेत, तर एक बैल असतो कफ, सर्दीमुळे छातीत बैल भरतो. दुसरं असतं नॉर्मल भरणं की ज्या बैलाला तळ जास्त आहे त्याच्यावर गाडी बांधून बैल आपण जो हाणतोय वासरांच्या बरोबर, त्यानं बैल भरून येतात. तर त्याच्यावर मग आपण काय करतो, तर जे बैल काय झाले बैलांना हे ज्यावेळेस आपण बैला चेक करतो, चेक केल्यानंतर आपल्याला जाणवतं की बैलाला प्रॉब्लेम नक्की काय आहे. त्याची मसाज थेरपी पूर्णपणे करून आयुर्वेदिक औषधं त्यांना देणं हे आपण करतो. आणि वेळोवेळी माणसाचे किंवा बैलगाडा मालकांचे आपण अपडेट घेतोय दर 10 दिवसानं की वासराची प्रगती काय आहे, बैलाची प्रगती काय आहे. नॉर्मल बैलाला एक 10 ते 15 दिवसामध्ये रिझल्ट निघून जातात, पण जर काय क्रिटिकल कंडिशन असते जनावरांच्या थोडा वेळ लागतोय. पण आत्तापर्यंत आपण ज्या केसेस हातात घेतल्या 99% केसेस पूर्ण काढून दिल्यात. आणि त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती लोकांना पाठवतोय. आज आपल्याला लोक होऊन सॉल्व करतायत. याचं कारण आहे म्हणजे काय आहे, तर आपण प्रत्येकाला रिझल्ट दिलेले आहेत. त्याचं ते आपलं मार्केटमध्ये नाव जे झालंय, तर रिझल्ट महत्वाचे आहेत. रिझल्ट काम बोललं पाहिजे तुमचं, ऑटोमॅटिक लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात. एकदा काम बोलायला लागलं की आपल्याला बोलायचं लागत नाही. हो काय अडचण आणि नाही. आता आपण कोणतं हे देतोय माणसांना, की औषधं कोणती देतोय, थेरपी कोणती करतोय? आता आपली जी थेरपी आहे, एक म्हणजे आपण जी तेलं वापरतो हे मार्केटमध्ये कोणी दुसरं वापरत नाही. त्या रिझल्ट जे आहे ते तेलांचेच आहेत. बरं दुसरे काय आहे, तुम्हाला कळलं पाहिजे जनावरांच्या फॉल्ट कुठे नक्की निघतोय, तो फॉल्ट निघाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जे स्पीड पॉवर आहे, ते स्पीड पॉवर जनावरांची छाती मजबूत करणं काम कसं, हे तुमचा बैल 800 फूट पळतोय, वरचं 200 फूट रान सोडतोय, डायजेस्ट सिस्टमवर काम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इन्फेक्शन पावडरी म्हणून आहेत. जो बैल निमोनियात कुठलाही जो असेल कोणाचा बाबा कंट्रोल होईना झालाय निमोनिया, अवश्य त्यांनी एकदा आपली औषधं घालायची. मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करा, औषधं घाला आणि मला एक 15 दिवसानं 1 महिन्यानंतर सांगा की निमोनियातला बैल कंट्रोल कसा करायचा आहे. आणि तो झाला नव्हता त्याच्यानंतरचा फरक मला सांगा की कसा होतोय. निमोनिया चालू असताना, तर निमोनियाचा विषय निघाला म्हणून, निमोनिया चालू असताना एक आपल्याकडे अशी केस होती की आपलं बैल वस्तात खाद्य एक जण घालत होते. त्यांना डॉक्टरने हे सांगितलं की तुम्ही निमोनियामध्ये वीक होतोय बैल, जास्त एनर्जेटिक कमी जाते आणि वीक असल्यामुळे त्याला रिकव्हरीला प्रॉब्लेम होतो. तो प्रॉब्लेम अगदी 100% बरोबर आहे. एक लक्षात घ्यायचं, एखाद्या जर जनावराला निमोनिया झाला तर सगळ्यात आपलं नाजूक ठिकाण असतं ते फुफ्फुस. त्या फुफ्फुसाला इन्फेक्शन झालेलं असतं आणि त्यावेळेस निमोनियामध्ये बैलाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन बैल अशक्त झालेला असतो. अशामध्ये बैल पळवणं थांबवणं गरजेचं आहे. त्याला योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट द्यायची गरजेचं आहे. जर एखाद्या जनावराला
अँटीबायोटिक किंवा डॉक्टरांची गरज असेल तर त्यांच्या सल्ल्यानं सुद्धा चालावं लागतं. योग्य वेळी निर्णय पटापट घेतले पाहिजेत आपण. जर आपण शांत बसलो तर तो बैल जास्त प्रमाणातच अजून आजार काढणार आहे. आणि एक लक्षात घ्या, निमोनियात बैल गेलेला साधारणपणे माझं मत आहे औषधोपचार करून 1-2 महिने आरामच द्या. झटपट रिकवर होतो बैल आणि पळायला फरक पडतो त्याचा. पण जर तुम्ही निमोनियामध्ये जर औषधोपचार पण चालू ठेवताय आणि पळवताय पण, तर थोडंसं माझा अंदाज आहे जर जो बैल 2 महिन्यामध्ये रिकवर होणार आहे तो बैल 6 महिने आपल्याला कितपत घालावा लागतो. त्यापेक्षा आरामावर ठेवणं अतिशय चांगला निर्णय. आरामच देणं. फुफ्फुस ज्यावेळेस माणसांना देखील सर्दी होते त्यावेळेस आपल्याला बघा सर्दीमध्ये थोडं पळवलं तर फुफ्फुस दुखल्यागत होतं. 100%. म्हणजे थोडक्यात काय ऑक्सिजनचं प्रमाण तर कमी जाते शरीरामध्ये. निमोनिया झाला, लंग्स इन्फेक्शनचं जेवढं थोडं बाकी काय गोष्टी राहतात लंग्स इन्फेक्शनमध्ये, तर त्याच्यानंतर एनर्जेटिकचं प्रॉब्लेम येतात. हे पण आपण कव्हर करतो काय? 100%. तुम्ही केसेस द्या. मी तुम्हाला मागं पण सांगितलंय की मी मोठेपणा बनत नाही. माझे कॉल रेकॉर्डिंग तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती बैलगाड्या शर्यतीचे ग्रुप आहेत तिथं मी सगळे व्हायरल केलेले आहेत. ते बाईट लोकांच्या ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग, ते कॉल रेकॉर्डिंग ऐकलं तुमच्या लक्षात येईल की लोक सांगतात की आमची जनावरं चांगल्या हुशार तज्ञांना कव्हर झाली नव्हती, आपल्या औषधामध्ये कव्हर झालेत. अशा थेरपीबद्दल काय रिझल्ट आहेत काय, तर तुमच्यापर्यंत पण नाव जे आले ते असं रिझल्ट आहेत म्हणूनच ते आलेलं आहे. असं नाही की ते आपण काहीतरी करतोय. आता एक कसं आहे माहिती आहे का, एक लक्षात घ्या, म्हणजे मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, पण सदर मी या व्यवसायात पडायचं कारण एकच होतं की माझ्या घरच्या बैलाला एक प्रॉब्लेम आला. त्यावेळी मी एका व्यक्तीला फोन केला होता की तुम्ही येऊ शकता का. सदर ती व्यक्ती भागामध्ये होती. तर ती व्यक्ती मला म्हणली होती काय की मी तिकडे येऊ शकत नाही, तुम्ही बैल घेऊन इकडे आला तर बरं होईल. पण पुन्हा त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्या भागामध्ये सुद्धा ह्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. तर याचा अभ्यास करून आपण या गोष्टी करणं योग्य आहे. लोकांना जास्त बाहेर जायची गरज नाही, म्हणून आपण ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवला होता आणि आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो. औषध आता आपण तुम्ही देताय ते जर कुणाला पाहिजे असतील तर त्याच्याबद्दल लोक कराडमध्ये येऊन, आता माझं गाव जरी खोडशी असलं तर मी राहायला कराडमध्ये वारुंजी फाट्यावर, तर लोक तिथनं येऊन औषधं घेऊन जातात. किंवा मुंबईमध्ये औषधं आपली चालू आहेत, चिपळूणला चालू आहेत, रत्नागिरी गोव्यापर्यंत आपली औषधं कुरिअरनं जातात. नाशिकला असेल, निफाडला असेल, खाली इकडं सिंदखेड राजा बुलढाणा साईडला भरपूर ठिकाणी आपण कुरिअरनं पाठवून देतो औषधं. लोक वारंवार औषधं घालतायत म्हणून त्याचे अर्थ काय आहेत तर त्याचे रिझल्ट आहेत म्हणून ते घालतात. आता आपल्याकडे बैल कुठले आहेत आणि रेसला कोणते चालू आहेत? आता सध्या एकच बैल आपल्याकडं चांगला म्हणजे पळतोय. गरुडा म्हणून बैल आहे आपला, सायदाची बैल आहे. तसा म्हणजे आहे आता उन्हाळी फडाला चांगला बैल पळतो. तो जरा थोडेसे तब्येतीनं किंवा लहानपणापासून आपण मातीला फेरे काढल्यामुळं बैल तो मातीला पळायला जास्त मागतो. आता ही 2 वासरं आहेत. आता याचं प्रमाण माझ्या मते पुढच्या उन्हाळ्यातच ही वासरं चांगल्या पद्धतीने खेळतील. चांगलीच आहे ती. चांगलीच वासरं. बऱ्यापैकी आपण म्हणजे मी वासरं घेतली मध्ये 1-2 वासरं चांगली दिली पण जी वासरं आपण आणली त्यातली 1-2 केसेस लंपीमुळे आपल्या हातातनं गेल्या. पण बाकीच्या वासरं ज्या आता आहे आपण विकलीत 1-2 वासरं अगदी गुलालातली वासरं तर कंटिन्यू गुलालातच आहे. म्हणजे नजर म्हणतो आपण जर थोडी आपली चालती याच्यामध्ये चाललंय आपलं व्यवस्थित. नजर म्हणजे आता बघताना काय बघता असं? नजर कसं असतं माहिती आहे का, एक लक्षात घ्या, बैल पळताना म्हणजे आपण आता आमचा जो गरुड बैल आहे शेजारच्या गावातूनच आपण घेतला होता. पण तो गरुड घेताना आपण अशा पद्धतीने घेतला होता की घरी 2 गाय आहेत, उद्या त्यांना वासरं झाली तर आपल्याला बैल घरचा पाहिजे. थोडा कातीला वगैरे तो रप लागला कातीला. पण पळाव बैल हा माझं तर वैयक्तिक मत आहे कातीला हलका असावा. 100% त्याचा गतीमध्ये त्याचा फरक कळून येतो हलक्या कातीच्या बैलाचा. बैलाचं खूर मजबूत बसावं, बैलाच्या थाईत चांगल्या असाव्या, बैलाचं हे मांड्या असतील, पुढचं पाय असतील, याच्यामध्ये ताकद असली पाहिजे. शिपूट कसा असावा, धारा असावा, चौकामध्ये टणाक असावा वासरू.
त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये गॅप पाहिजे. ज्या बैलाचा गॅप चांगला पाठीमाग आहे त्या बैलाला रान काढायला अतिशय फरक पडतो. छाती मजबूत पाहिजे बैलाची. आता आपण खाद्य केले त्याच्यावर पण आपण ह्या गोष्टीवरती फोकस केलेला आहे की जी की जनावरांची नक्की आहे ती कव्हर असेल ती स्ट्रॉंग असेल तरच जनावराला गती लागणार आहे ते. अगदी बरोबर आहे. ते जे सगळा मॅटर जो कुठे येऊन थांबतोय तर नक्की होईल ते स्टन करण्याचे. आणि आता झालंय काय की मॅटवरती आपण जनावर बांधतोय. मॅटवरती जर जनावर बांधले तर एक लघवी केल्यानंतर 3 ते 4 तास ते पाण्यात राहतेच. ते मऊ पडायला पडून जाते. ते कसं होतं माहिती आहे का, एक लक्षात घ्या. आता शेतकरी आपण लोक आहे, आपल्या मागं व्याप म्हणजे भरपूर असतात. एका बैलाची निगा करणं शक्य होतं, पण जर एखाद्या गोट्यात 4-4 बैल असतील तर त्याची निगा करणं तेवढ्या पद्धतीनं होईना झालंय. आता ही 4 बैल समजा सकाळच्या बारी बाहेर घ्यायची पुन्हा आत घ्यायची, यात भरपूर टाइम जातोय. दुसरी कामं पण असल्यामुळे या गोष्टीनं वेळ देता येणार. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पळाव बैल हा मातीच्या रानालाच बांधायला पाहिजे. त्याचं पाय मजबूत ठेवण्यासाठी, खूर मजबूत ठेवण्यासाठी, त्याची नकी सुकी राहण्यासाठी. ह्याचा तोटा आहे का तर आहे. कोब्यावरती जनावर मुततं, ते वल राहती, त्याच्यात ते जनावर नाचतंय, नक्की मऊ पडत्या. आणि 100% मग कटनावाला गेलं की त्याचा प्रॉब्लेम आहे का तर आहे. 100 हे आम्ही पण जाणलेलं आहे. पण आपण खाद्यात पण त्याच्यातून इलाज करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो आता चांगला इफेक्ट देतोय. अतिशय म्हणजे हे जे तुम्ही केलं हे अतिशय चांगलं, ज्या लोकांना रिझल्ट पाहिजेत त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रयत्नातून देताय, हेच महत्वाचं आहे. आणि हे काहीतरी थोडंसं आपण वेगळं जनावरांच्यासाठी केलं पाहिजे. मग ती फील्ड कुठली पण असू द्याल. जर एखाद्या नंदीविषयी आपण कुठली काही गोष्ट चांगली करतोय तर ती खरोखर शेतकऱ्यांच्या पर्यंत ते पोहोचवणं काम आपलं आहे. 100%. आणि पोचल हे आपलं काम बोलतंय म्हणल्यावरती 100% पोचून जाते. त्याचा काय प्रॉब्लेम नाही. लास्टचं एक असं की वस्तात घालण्यासाठी तुम्ही तुमच्या कस्टमराईजला आणि लोकांना काय सल्ला द्याल? मी पहिल्यापासून सांगत आलो. आता बरेच म्हणजे लोक मला फोन करून विचारतात की खाद्य कुठलं घालावं, किंवा मी बऱ्याचदा सांगतो की खाद्य अशा पद्धतीचं घातलं पाहिजे की त्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी पाहिजे, भरड टाईप खाद्य पाहिजे. आणि आपल्या वस्ताचा रिझल्ट याचं कारण आपलं खाद्य भरड टाईप आहे. त्याच्यातून शरीराला आतड्याला चिटकत नसल्यामुळं त्याच्यातून गॅस, ॲसिडिटी, पित्त राहत नाही. जे सगळं आहे ते शरीरातनं जेवढं लागतंय ते बैलाच्या मानवतंय आणि बाकीचं मग आपण काय मग ते शेणाच्या माध्यमातून ते बाहेर पडत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, फ्रेशनेसपणा कंटिन्यू राहायला पाहिजे. आणि अलीकडे बघताय तुम्ही आता ते मी बऱ्याच खाद्यामध्ये जवळजवळ माझा 3-4 पोतं चालू आहे त्याचं, पण मी चाणक्यानं बघतो की त्याच्यामध्ये मला काय गावतंय का. अतिशय या बैलगाडीत मग बघतोय क्षेत्रामध्ये प्रत्येक जनावराच्या पोटामध्ये ते कुठं लोखंड, कुठं नटबोल्ड, टाचण्या, खिळा, तारा हे गावतंय. तर त्याची सुद्धा मी बघितलं आपल्या 4 पोत्यामध्ये मला तसलं काय आढळलेलं नाही. मुळात आढळणारच नाही. त्याला आपण प्लांट वरतीच लावताना असं 4 मॅग्नेट आहेत. 4 मॅग्नेट वरून क्रॉस होऊन ते मशिनरीला जाते. तसल्या गोष्टी येणारच नाही. ह्याचीच काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पण घ्या. माझं एवढंच सांगतोय की ह्या गोष्टीची काळजी शेतकरी लोकांनी घेतली पाहिजे, बैलगाडी मालकांनी घेतली पाहिजे की आपल्या बैलांना खाद्य कुठल्या क्वालिटीत दिलं पाहिजे, उत्तम दर्जाचं. मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं की बाबा मला 5 पोती टाका. 1-2 मला पण माहित आहे की 1-2 पोत्यामध्ये रिझल्ट नाहीत कळत. निदान त्या जनावरांच्या शरीरामध्ये 1 महिनाभर तर ते गेलं पाहिजे, त्याची प्रथिनं गेली पाहिजेत. आता झालं आपण महिना झालं खाद्य घालतोय म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की रिझल्ट मला चांगला जाणवतोय. वासरं चांगली झाली आहेत, बैलाला पण चांगला रिझल्ट पडलाय, बैलाच्या कातीत पण चांगला रिझल्ट पडलाय, हे जाणवलं मला. म्हणून तर तुम्हाला म्हटलं या बाईट द्यायची आपल्याला. कात चेंज होण्याचं थोडं कुठेतरी रिलेट ब्लड असते. ब्लड ज्या टायमिंगला अप होईल मागं आपण भेटलो तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काम कशावर करा. हो, ते सल्ला तुमचा. हा, मी सांगितलं तुम्हाला की रक्तवाढीसाठी तुम्ही काम करा, ऑटोमॅटिक रिझल्ट तुमच्या हातात पडते. हो, साहेबांचा तो एक सल्ला मग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यानंतर आपण बैल बघूया. बैल आतमध्ये चल दाखव. अर्जुन
हम्म. गरुड म्हणून बैल आहे. तर मी घेतला होता त्यावेळेस मला वाटतं 4 फळ आहे. मला एक सवय आहे, मला लहानाचं जनावर मोठं करायला आवडतं. आता पहिल्यापासून मला ते आवडतं आपलं स्वतः घडवायचं. त्यानं पण तसं नाव केलं भरपूर काळामध्ये, म्हणजे त्याच्या न सांगण्यासारखं त्यानं आपल्यासाठी केलेलं. माझ्या छान म्हणजे माझ्या परिस्थितीनुसार म्हणा किंवा माझ्या कामानुसार त्यानं चांगलं यश गाठून दिले. त्याचं पण जवळजवळ 20-22 गुलाल झालेला आहे. तर आता गेल्या वर्षी तरी थोडं नक्कीला लागल्यामुळे प्रॉब्लेम आला. अख्खा सीझन मला गेल्या वर्षीचा बांधून ठेवायला लागला. गेल्या वर्षी मला वाटतं 2-3 गुलाल त्याला गावलेत, पण हलक्या हलक्या मैदानात आपलं गावलेत. आता त्याचा पाळायला सीझन म्हणजे हाच आहे. मातीच्या रानाला बैल चांगला पळतोय, कटनाला पण बैल पळतो, पळत नाही असं नाही, गटबीट काढतो कटनाला. फक्त कसं मातीला ज्या पद्धतीने ग्रीप गावतात त्याला थोडं कटनाला ह्या काजळी खिल्लार जातीला लागतोय बैल. बैल बोधवड लागला थोडासा, कटनाला जरा थोडीशी गती कमी आहे, पण मातीच्या रानाला बैल चांगला पळतोय. आता काही पळत होता त्यावेळेस डाली वगैरे आतमध्ये आहेत त्याच्या, काही डाली मित्रांनी नेल्या, त्यांच्या आदत वासरांनी गुलाल पहिल्यांदा. आता माझं एक आहे की आपला जन्म मागितला मी आतापर्यंत त्या सगळ्यांना बैल दिलेत. आता समजा तुमचा एखादा पळतोय, आता तुम्ही मित्र आहे, नाही म्हणता येत नाही, मैत्री रिलेशन मेंटेन ठेवून आपलं मला आवडत मी देतो बाबा. आपणच जर एखाद्या वासरू पळतंय मित्राचं चांगलं तर त्याला दिलं आपलं काम आहे. त्याला बैल देणार कोण? आता त्यानंतर मागता काय, लांबच्या माणसाने थोडीच मागणार आहेत ते, आपल्यासारख्या जवळच्या मित्रांना मागणार. तर आपण बैल नाही म्हणत नाही. असं वाटतंय एखाद्याला बाबा आपलं वासरू पळतंय आणि बैल नाही, तर अवश्य तुम्ही मला फोन करा, आपण बैल देणार, शब्द आहे आपला. त्याचं शिंग बघायचं, शिंग काळी, डोळा काळा लागला, त्याची नाकपुडी काळी, त्याची नक्की काळी, शेपटाचा मोठा काळा, म्हणजे काजळी खिल्ला पण आहे. आता काय माहितीये का, मुळात हे ब्रीडिंग म्हणजे हे ब्रीडिंग नसून, म्हणजे कसं थोडक्यात सांगायचं तुम्हाला, सिमेसवरचा बैल लागलेला आहे. त्याच्या आईला सिमेस दिलेला आहे, त्यावेळी हो पाडलेला आहे. पण मग आपण म्हणतो ना की पाळण्यासाठी जे शरीर लागतं ते चित्ता स्पीड पाहिजे, म्हणजे चित्त्यागच शरीर पाहिजे, हलकापणा. आईमध्ये पण हलकापणा असावा आणि त्या नरामध्ये पण हलकापणा असावा, तेव्हा त्याची ब्रीडिंग त्या पद्धतीने पडणार. आई म्हणून नका ठेवा.